आता होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे धिंगाणा आता होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे धिंगाणा. नमस्कार, मी प्रेरणा लेट्स अप मराठी आणि एनर्जेटिक सध्या चालू आहे एनर्जी लेट्स अप मराठी हे जे काय कमाल आहे, जबरदस्त जबरदस्त. एनर्जी दिली आहे सामान आणि आम्ही ती पास ऑन केली कारण आम्ही आज ऑडियन्सवर कसं वाटलं? कमाल आम्ही एन्जॉय केलं आहे. तुम्ही तिथे एन्जॉय केलं? मी एन्जॉय करतो यार, कारण मी माझ्या आयुष्यातलं प्रत्येक काम एन्जॉय करत असतो. कारण मी ते लहानपणासारखं एक्साइटेड असतो. कारण ते असतं ना एकदा मी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलतो की एवढी एक्साइटमेंट काय, तर मला वाटतं की हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतं आहे. असं कधी आपल्या आयुष्यात घडेल की नाही अशी एक विजन असतं. त्यामुळे मला टेलिव्हिजन करायचं आणि शोधू छान गेमिंग शोध करायचं, असं कधी नॉन फिक्शन शो म्हणतात त्याला, ते करायचं होतं जिथे मी खूप इंटरनॅशनल शो बोलतो हे असं करून बघूया. पण एक दिवशी सतीश राजवाडे सरांनीच कॉल केला की आम्ही एक शो प्लॅन करतो आणि ज्यात तू होस्ट कर. तर मी विचारलं नाही का शो आहे पहिले होस्ट, त्याच्यानंतर कळलं म्युझिकल शो आहे. फक्त म्युझिकल शो नाही, म्युझिकल गेम शो आहे. बोलो म्हणजे सोन्याची. आणि ज्या पद्धतीने स्टार प्रवाह महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक नाही तर जगभरातल्या मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करते आणि मला कुठेतरी पुन्हा एकदा त्यांच्यावर असं व्हायला मिळतं. खूप बरोबर. म्हणजे तू छान पुरवतोयस ते सगळं. मग मालिकांची गाणी असेल तर ते गाणं असेल ते सगळं खूप छान वाटतं. पण यांचा रिस्पॉन्स आणि या सगळ्या गोष्टी कारण मालिका कलाकार आहेत सगळे आणि 2 टीम असणार आहे. तर ती जंग असेल त्या जंगमध्ये तू कशा पद्धतीने तू शिकवलं? मी एवढं ठरवलं की त्यांची जंग माझ्या मैदानात घडते. ते मारामारा माझ्या मैदानात करताय. इथे मी आहे, माझी बॅटिंग माझं ग्राउंड, मी होस्टही आहे आणि मी ते समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण हे सगळे जिंकायला येत आहे आणि त्यात काय काय गेम आहेत किंवा काय काय गंमत आहे ही तुला एपिसोडमध्ये कळलं. पण मग ते जी मारामारी एक थांबा, इथे मारामारी करू नका, इथे मजा करू, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण एकटा मी नाही, येणारे पाहुणेसुद्धा स्टार प्रवाहची क्रिएटिव्ह टीम हे सगळी बघून खूप छान गेम किंवा हा टेलिव्हिजन शो हा महाराष्ट्रातल्या जे स्टार प्रवाह बघतात त्या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी त्यांना गंमत वाटायला पाहिजे, त्यांना मजा यायला पाहिजे. आणि असे कलाकार आपण कधी पाहिले नाही. म्हणजे एका एपिसोडमध्ये विलनची नागिन निघाल्यावर वर्षा वजूवर मॅमनी परफॉर्म केली. तर मी म्हणजे असं पाहत होतो, बाप रे, तर मी पहिला प्रेक्षक असं म्हणेन मी ह्या शोचा. तर ते अशा सगळ्या धमाल मजा मस्ती तुम्हाला पाहिजे. पण आम्ही तुझं गाण्यांशी नातं खूप आहे. आम्ही बघतो की तुझे लाईव्ह सेशन असतात आणि तू सेल्फी व्हिडिओ करतो आणि गाण्यांची गाणी ऐकतो. त्यामुळे गाण्यांच्या शोमध्ये आत्तापर्यंत तू तुझं गाण्याच्या शोध तुला त्याच्यामध्ये काय आकर्षित करतो? आणि मला असं वाटतं मी एक कानसेन आहे आणि ना कुठेतरी प्रत्येकाला गाण्याची आवड असते. मी सुरात नाही गात, मी खूप मोठा गायक आहे. पण मला आता तमाशा लाईव्हमध्ये काय मला ना ते गुणगुणायला ते प्रेझेंट करायला खूप आवडतं. हां, मला असं आवडतं. त्यामुळे म्युझिक हा मला एक रिलॅक्स करणारी गोष्ट आहे. जेव्हा मी एकटा असतो गाडीत म्युझिक ऐकतो, गुणगुणत असतो, कधी कधी कराओके ट्रॅक्स आहेत माझ्याकडे, त्याच्यावर मी गात असतो, माझे व्हिडिओ बनवत असतो. तर मला वाटतं त्यातून मला एक वेगळं रिलॅक्सेशन मिळतं. आणि मी तर आता म्युझिकल शोचाच भाग आहे, म्युझिकल गेम शोचा भाग आहे. तर माझ्यासाठी ते सोने म्हणजे जवळजवळ लहान पोराला खेळण्याची दुकान टाकवलं आहे आणि त्याला हे खेळणं ते खेळणं कसं झालं, तर मी खूप एन्जॉय करतो. पण निश्चित आहे, आम्ही ती एनर्जी इथे अनुभवलेली आहे या मंचावर, त्यामुळे धमाल येणार एवढं नक्की. पण आता तू म्हटलंस ते रॅप सॉन्ग गायलंस या पटाचा तू राजा, का कटाचा तू राजा, या गुडाचा तू प्याला, का सुडाचा. पण त्याच्यापेक्षा आता होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे धिंगाणा. खूप थँक्यू यार.